ओ मिसेस मुख्यमंत्री, या की आता किती वेळ वाट बघायची? आता अडवायला भामा आजी नाही आहेत की आणखी कोणीच नाही. आजपासून आता ही खोली आपली. आपण दोघांनी इथे मस्त राहायचं. सुमे, पण तुझा हा रुखवत जाईल ना इथून, का इथेच मिरवत राहणार आहे? ये ना ग लवकर. सुमन, अशी रात्रीची इथं का बसलीस? नाही, ते जरा मोकळ्या वाऱ्यात. अगं थंडी किती पडली, आजारी पडशील ना. आज जाऊन बस जा. हा. आणि तू फोन कधीपासून वाचतोय? सुरेश रावांचा आहे का? नाही. बरं असू दे, चल आत, नाहीतर आजारी पडशील. चल चल तू. काय ग सुमन, काय झालं? कुठे काय? आता या फोनवर गप्पा हाणत बसू नकस. ताई मॅडम ना मोठा आवाज खपत नाही. हा. आणि ते जरा मी सांगितले तसं वागत जा की ग. अगं तुला ट्रेनिंग द्यायला सांगितलंय मला. तू जर तसं केलं नाहीस ना सगळं माझ्यावर शेकणार बघ. करशील ना मी सांगेन तसं? बर, आता आज जाऊन झोप बरं. बघू ताई मॅडमनी बघितलं ना तर मलाच ओरडतील. जा. तुम्ही जाओ, मी जाते. अगं आत्ताच तर म्हणलीस ना मी सांगेन तसं करणार म्हणून. जा बरं आत, जा जा, जाऊन झोप. जा. सुमे, मी पाणी घेऊन आले. हा? काय झालं सर मॅडम? काय नाही. मग ह्या टायमाला तुम्ही येता असं? काय नाही, असंच. असंच कसं? काय झालं सांगा की. मला नाही सांगणार, तुम्ही कोणाला सांगणार? अहो गीता ताई, मला ते खोलीत जायला भ्या वाटतंय. कसलं ब्या वाटतंय? अहो वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढता, मग खोलीत जायला का घाबरता? वाघाचं भ्या नाही वाटत मला, पण
पण आता वाटतंय. अहो घाबरायचं काय त्यात, पहिल्यांदा सगळ्यांचं असंच होतंय. माझं बी झालं होतं, पण आमचं हे आलं आणि मला म्हणलं कुठं वाटतंय बरं आहे ना व? आम्हाला हसायला झालं. सगळं भ्यास गेलं माझं. हा पण तुमचा व्यवसाय जरा लई जागाव आहे. मी इथं बाहेर हॉलमध्ये झोपू काय? अहो नाही नाही, असं कसं, नवरा बायकोनी एकाच खोलीत झोपायचं असतंय. थांबा मी दूध घेऊन आले. अहो गीता ताई, घ्या. थोडं जायफळ मिक्स करून देता का ह्यात? कशाला? मला माहिती आहे तुमचा जायफळवाला तोडगा. मामा साहेबांवर गेलता की आम्ही. हा ते जायफळ आहे की नाही? अहो नाही, जायफळच नाही घरात. तुम्ही घ्या. चला चला. गीता ताई मी काय म्हणते, अहो चाललंय, वेळ झालाय, चला जा. स्मेघा कुठे होतीस तू? हे घे, पिऊन टाक पटापटा आणि झोपून टाक बघू. असं उशिरा पत्र जागायचं नसते माणसानं. हा तू बस ना पण आधी बस. अगं काय झालं? काय झालं? काय नाही. मग असं घाबरल्यासारखा का झालं तुझा चेहरा? मला भूक लागली. आता भरलं ना पोट? किती पसारा करून ठेवलं रे घरात. अगं सगळं तुझाच रुखवत आहे हा. नाही जाणार आहे ना या खोलीत ना, का तुझ्या बरोबर इथेच मिरवत राहणार आहे? नाही 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 नाही, असं कसं. चल आपण आताच्या आता रूम खाली करूया. आत्ता 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 नको, भांड्यांचा आवाज होईल ना आत्ता, मम्मा जागी होईल. नाही नाही, आपण हळू आवाजात नेऊया. म्हणजे सकाळपत्र खोली खाली. नकोच ना पण आत्ता नकोच ना. आपण एक काम करूया, आपण ना सकाळी लक्ष्मण आणि बबनला सांगूया आणि खाली करूया. हा आत्ता नको. तुला झोप नाही आली का? अरे किती पसारा आहे खोलीत ह्या, आणि असं पसारात झोप येत नाही मला. त्यात तुझी भर. पाहिलं, एक काम करतोस काय, तू खाली बाहेर हॉलमध्ये जाऊन झोप की. हॉलमध्ये का? अरे मला अशा पसारात झोपच येत नाही बघ, आणि त्यात तू अजून हित आहेस. तू जा ना खाली. पाहिजे तर मी झोपल्या परत आहे काय. पण मी बाहेर कसं जाऊ आत्ता? नाही तर थांब, मीच जाते बाहेर, तू इथं झोप. नाही नाही नाही, नको 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 नको, त्यापेक्षा मी जातो बाहेर. तू झोप इथे निवांत. गुड नाईट. जबर, अरे बाहेर कुठे फिरतोय एवढ्या रात्री?
मी ते काही नाही, असंच फिरायला आलो तुम्ही. पाय पाय मोकळे करायला आलो तो. असे पाय हे काय ब्लँकेट. थंडी आहे ना आज खूप, म्हणून. पण बाबा आज जाऊन आराम करा. उद्यापासून भरपूर काम आहे तुला, भरपूर फिरायचंय. ताईने भरपूर मनावर घेतलंय तुझं राजकारण आता. हो का? हो. अरे हो का काय, जा ना आतमध्ये आराम कर. रात्री अपरात्री जागू नये, जा आराम कर. हा जा ना आराम कर. जातो ना. चल 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 आराम कर. जा. यार पाणी पितो. तू का आलास खोलीत? मला अजून झोप लागली नाही. सुम्या का मला बाहेर नाही थांबता येणार. का नाही थांबता येणार? तर नाही थांबता येणार, काय सांगू. हा, मला बाहेर झोप नाही येणार. आणि मला इथं झोप येणार नाही. ठीक आहे मग, जाऊया दोघही जागे. सुमे, अजून किती वेळ? काय? किती वेळ जागा राहायचंय? अरे तूच तर म्हणालास की सकाळ पतूर. सुमे यार, पण मला जागा राहून नाही चालणार. मला बी. मग आता तू सांग ना काहीतरी तोडगा. थोडगा? हा, आपण एक काम करूया. वर टेरेसवर जाऊया. सुमी टेरेसवर नको नको नको, टेरेसवर नको सुमी, टेरेसवर नको. मला झोपावं लागणार आहे, कळतंय का तुला? अरे झोपायलाच म्हणते की मग मी. वर गारवाऱ्यात मस्त वाटेल बघ. चल. सुमी ऐक ना, आपण रात्री जर टेरेसवर गेलो हे जर घरी कळलं ना तर मग. नाही नाही, आपण गुपचूप जाऊ आणि पहाटेच्या पारी खाली येऊ. कोणाला काय बी कळणार नाही. पक्का? ते तुझं आणि हे माझं. अंथरून पांघरुणाच्याच वाटणे केलेस की तू. हा, आता झोप मस्त पैकी. तुला उद्या काम आहे ना? व हो पण नाही तर थांब, आपण एक काम करूया. काय? आपण गप्पा मारूया. कसल्या? आपण संसाराच्या गप्पा मारूया. संसारात गप्पा माराव्या लागतात? मग काय, असं आळीमिळी गुपचिरी करून संसार होत असतोय का? काय तू बी पायलट? अगं मला माहिती नाहीये ग, तू सांग ना. मीच सांगू? आणि म्हण सगळी जिम्मेदारी मीच घेणार. इथं तर सगळी जिम्मेदारी मलाच घ्यायला लागते. अगं मी तुला फक्त सांग म्हणालो, माझी जबाबदारी बरोबर पार पाडतो मी. अरे संसाराची जबाबदारी अशी एकट्याने पार पाडायची नसत्या. गाडीचं एक चाक चालून उपयोगाचं नसते, दोन्ही चाक नीट चालायला पाहिजे. कळलं का? नाही म्हणजे खरं तर कळत नाहीये मला काही. मी काय करायचं तेवढं फक्त सांग मला. आता अशा वाटण्या करायच्या असतात का? संसार असा नसतोय पायलट कधी. मग संसार कशाला म्हणतात तूच सांग मला. सांगून कळतो माणूस कसला. आणि उद्यापासून आपला संसार सुरू होणार. मग आज काय? आज कुठे काय? नाही म्हणजे आत्ता काय? आता आता काय नाही. हा, अरे थंडी कसली आहे बघ की. चल तू पांघरून घेऊन झोप बरं, नाही तर तुला सर्दी पडत झाल्यावर तुझी मम्मा मलाच ओरडायची. करेक्ट आहे सुमे, मम्माला कळलं तर काही खरं नाही बाबा. चल आपण खोलीत जाऊया. नाही नाही, आता आलोय ना इथं वर टेरेसवर, तर आजची रात इथं काढू. हे बघ चांदण्या बघत झोपूया आपण. अगं पण मम्मा किंवा घरातल्या आणखी कोणी बघितलं तर? अरे नाही करणार. असं चुपचाप इथं आपण आज रात काढू. आणि सकाळी पहाटे उठून जाऊ की. कुणाला नाही करणार. हा, पण मला झोप येत नाही ग इथे. काय करायचं? गोष्ट सांग. झोप मला येत नाहीये, तूच सांग.
माझा काही गोष्ट सांगायचा मूड नाही आज. मग कसला मूड आहे? कसलंच नाही. मग 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 काय नाही, तू बोल की काय तर. हा मी माहेराला गेल्यावर घरात काय काय झालं, तुझ्या मम्मा डॅडीना कशी वाटली मी? डॅडींना तर तुझं पहिल्यापासूनच कौतुक, पण मम्मा जरा त्यांचं काय? म्हणजे मम्मा जरा कडक शिस्तीची आहे ना. तू जरा शांत राहत जा ना तिच्या समोर. म्हणजे मी काय भांडकुदळ आहे का? अगं नाही ग, तसं कधी म्हटलं मी. पण कसं सांगू तुला, म्हणजे बघ, तात्या कसे साधे मनमिळावे, म्हणजे कुठले कडक नियम अटी असं काहीच नसतं ना त्यांचं. पण मम्माचं तसं नाहीये ना. म्हणजे बघ, प्रत्येक घराच्या वागण्या बोलण्याच्या काही पद्धती असतात. आता मी तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यासारखं वागतो, तसंच आता तू इकडे आलीस तर इथल्यासारखं वाग ना. म्हणजे जरा बदलायला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे मी जरा बदलाय पाहिजे म्हण की. नाही म्हणजे तसा काही आग्रह नाहीये माझा, मी आपलं सजेस्ट केलं फक्त. काय केलं? म्हणजे सुचवलं. हा, पायलट तू सांगतेस म्हणून ऐकणार बघ सुमी. तू खरंच ऐकणार? अरे ह्यालाच तर संसार म्हणतात बघ. थोडं तुझं थोडं माझं, असं एकट्यावर टाकून कसं चालेल? तू माझं ऐकणार, मी तुझं ऐकणार. संसारात आपण दोघच नसतोय, बाकी सगळी बी असतात ना घरातली, त्यांना असं बाजूला सारून चालेल का? अजिबात नाही. आता उद्यापासून तुला सुमी बदललेली दिसेल बघ. हा, आता संसार म्हणल्यावर असं करायलाच पाहिजे ना. पण मी असं ऐकलंय की संसार म्हणजे नवरा बायकोनी एका खोलीत राहायचं असतं. ते खरं आहे का? तिकडे लांबच थांबायचं. तुझं तुला हातरून दिले ना. म्हणजे मी ऐकलं होतं असं फक्त, म्हणून विचारलं. नाही ते बरोबर ऐकतोस तू. ते काय नाही, आज हितच, उद्या खोलीतलं रुखवत काढू आणि मग एका खोलीत. चल झोप आता चालण्या बघत, आणि सकाळी मी लवकर उठवणार बघा तुला. झोप. पायलट, आपण लय भारी संसार करायचा बघ. एका खोलीत ना. मस्त संसार करू आपण.